हॅलो, मी संकेत कोरलेकर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो कोरलेकर मेनियामध्ये. तर एपिसोड दुसरा अपलोड व्हायला थोडासा वेळ लागतो आहे. त्याचं कारण हेच आहे की मी थोडासा आजारी आहे. पण ठरल्याप्रमाणे आपलं चॅलेंज ठरलेलं आहे 100 दिवस 100 ब्लॉग. तर मी ते पूर्ण करणार म्हणजे करणार. तर आजचा आपला टॉपिक तुम्ही वाचलाच असेल की मेकिंग ऑफ रील. तर उमा आणि माझे व्हिडिओज तर प्रचंड व्हायरल होत आहेत सध्या, तुम्ही बघत असालच. तर आज आम्ही आमची प्रोसिजर तुम्हाला दाखवणार आहोत की नक्की आम्ही रील कसं व्हायरल करतो. व्हायरल इन द सेन्स आम्ही कसं शूट करतो, कशा प्रकारे शूट करतो, शूट करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतो, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमधून कळणार आहे. आजच्या ह्या एपिसोड 2 मधल्या ब्लॉगमधून तुम्हाला सगळ्यांना कळणार आहे. सो लवकरात लवकर आता सुरू करूयात आपला हा एपिसोड. आणि त्याआधी काल मला एकाने विचारलं की माझे हे केस जे आहेत ते कसे इतके सेटल्ड राहतात आणि प्रत्येक वेळेला मी कसंही मान वगैरे हलवली किंवा काही झालं तरी ते अस्तव्यस्त का नाही होत इतके सिल्की असून देखील. तर त्यांच्यासाठी खास मी माझं प्रोडक्ट जे आहे, जे मी केसांना माझ्या लावतो, ते मी आता तुम्हाला दाखवतो. केस ही अशी गोष्ट आहे जिच्यासोबत आपण मस्करी नाही करू शकत. त्यामुळे मी ओसिसचा ब्रँड वापरतो आणि हिची प्राईस, एवढ्याशा डबीची प्राईस 800 रुपयाची आहे ही डबी. सो ज्यांना परवडत असेल त्यांनी प्लीज ही घ्या. आणि ज्यांना परवडत नसेल त्यांच्यासाठी अर्बन समथिंग असं काहीतरी ब्रँड आहे, मी लिंक टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये. तर त्या ब्रँडची तुम्ही डस्ट पावडर यूज करा, तीही चांगली आहे. ती काहीतरी 300 रुपयाला वगैरे मिळते. पण ठीक आहे, महिना तुमचा चालून जातो त्यामध्ये. पण केसांना स्टॅबिलिटी मिळते, केसांना छान व्हॉल्यूम मिळतं, तर तुम्ही ते देखील कॅरी करू शकता. तर आता आपण येऊयात आपल्या व्हिडिओकडे आणि बघूयात आता कशी होती आहे आपली रील आणि कसं होते रीलचं मेकिंग आणि कशा होत्यात सगळ्या गोष्टी. सो लेट्स सी. आणि आता बघूयात उमा काय आधी करते ते तिकडे जाऊन. उमा आली आहे शाळेतून तिचे लेक्चर्स वगैरे घेऊन, पण ती आता जेवती आहे. पण ती जेवताना काय बघतीये ना हे मी तुम्हाला दाखवतो. चालेल तुझं जेवून? शिंचन बघत होतीस ना तू? तर करूयात का आपण रीलला आपल्या सुरुवात? चला. नाही तर खूप वेळ होईल, आपल्याला 6ला अपलोड करायचं आहे इंस्टाग्रामवरती. लेट्स गो. तर आम्ही रील बनवताना ती आधी लिहितो प्रॉपर. आमची ही रीलची वही आहे, तर ह्यात आम्ही आमचे प्रत्येक रील आधी लिहितो आणि त्यातला कोणताही पार्ट मिस होऊ नये यासाठी आम्ही उतरवून घेतो तिला शाब्दिक स्वरूपामध्ये. पण हे सगळं मी एकटा करतो. उमा तिथे जाऊन मेकअप वगैरे करते, मी एकटाच ह्या सगळ्या गोष्टी करतो. सो पहिले आपण रील उतरवून घेऊयात. आता रक्षाबंधनवरची आम्ही रील करतोय. तर पहिला कोणता सीन होता तो आपण ठरवल्याप्रमाणे? काम करायचं, हेल्प करायचं. मी तुला हेल्प करेन, मी तुझी कामं करणार. हां, तर असा सीन आहे की उमा येऊन माझी प्रत्येक कामं करणार, म्हणजे भावाची कामं करणार. एक बहीण येऊन, तर भावाला प्रश्न पडतो की यार अचानक म्हणजे कसं काय, म्हणजे माझी बहीण जी मला काय मारायची ओरडायची ती अचानक कशी काय माझी सगळी कामं करायला लागली. तर ॲट द एंड पर्यंत आम्हाला ते रिव्हील होत नाही. तर तेच कसं रिव्हील होतं, कोणत्या प्रकारे रिव्हील होतं, कॉमेडी स्वरूपात रिव्हील होतं का, हे सगळ्यावरती आता मी रील करतोय, जी रक्षाबंधन स्पेशल रील असेल. 3 सीन वाईज अशी आमची रील लिहून झाली आहे. आता सीन टू सीन आम्ही ती शूट करायला घेणार. तर पहिले घरातलाच सीन आहे, सो आम्ही पहिले घरातलंच शूट करून घेणार. लेडीज लाव, ऑन कर. चालूच आहे. पहिले तर आम्ही माईक लावतो न विसरता. आता पहिला सीन असा आहे की मी आईकडे चहा मागतोय आणि आई उमा चहाच्या ऐवजी कॉफी घेऊन येते मला छान इम्प्रेस करायला. सो शूट करूयात आता. आई चहा आण. आई खरंच घेऊन येशील चहा वगैरे? ऐक, आता फक्त तुला तिकडनं एंट्री मारायची आहे आणि जितकं जास्त तुला असं महागडं असं बोलता येईल ना तितकं बोल, कारण ना तेवढं मग तू किती भावासाठी करतीयस असं वगैरे ते दिसेल पब्लिकला. ठीक आहे? चल एंट्री. हां, एंट्री घे. 1 2 3 अँड ये. अरे दादा, चहा कशासाठी? फोकस हल्ला होता. परत ये. 1 2 3 अँड एंट्री. अरे दादा, चहा कशासाठी? मी माझ्या महागड्या स्टारबक्सच्या मग मध्ये तुझ्यासाठी हेझलनट कॉफी बनवली आहे. घे ना, ही पी. करेक्ट. काय झालं? आपण आता अडकलोय का? आई आपल्याला कडी लावून गेलीये. ताई, आम्हाला बाहेर काढ. आता आम्ही चाललोय टेरेसवर पुढचा सीन शूट करायला.
हा उमा आता स्टार्ट करतो. तू पकड, बंद नको करू, सुविधा राहू दे. हां हो, आजकाल काहीच कोणाचाच भरोसा नाही. उमा आता हसू नकोस प्लीज. हो, आता काहीच कोणाचा भरोसा नाही आहे आणि काय होतं तेच कळत नाही आहे. म्हणजे अचानक सगळ्या गोष्टी बदलायला लागलेल्या आहेत. हां ओके ओके ओके. आता तिसरा सीन कारमध्ये आहे, त्यामुळे आम्ही आता इकडनं कारमध्ये जायला निघू. लास्टचा सीन आम्ही तिकडे शूट करू. तू मग पुढे जाऊ चालेल. रेडी. आता हा शेवटचा सीन आहे आमचा, जिथे उमाचा तो डायलॉग आहे की इस बेचारे को भनक भी नहीं थी कि रक्षाबंधन में पास आ रहा है इसलिए मैं इसकी बहुत ज़्यादा हेल्प कर रही हूँ, असा तिचा डायलॉग आहे. तर त्याची आता तिसऱ्या सीनची शूटिंग आहे आणि उमा आता मला टिश्यू पेपरनी वगैरे असं छान पुसणार वगैरे. तर टिश्यू पेपरनी पुसण्याचा फक्त सीन करूया उमा. काचा लावतो. तर आता रीलचं काम झालेलं आहे, शूट झालेलं आहे आणि BTS सगळ्या तुमच्या समोर आहेत. तर सगळं प्रीप्लॅन्ड असल्यामुळे लगेच सगळ्या गोष्टी होतात. अवघ्या किती 25-30 मिनटात आमची रील बनली आहे. आता बघूया तुमच्या प्रेमामुळे हिला किती व्ह्यूज मिळत आहेत ते. लेट्स सी. हा आपला दुसरा एपिसोड आता संपेल. तर पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल ते देखील सांगा आणि पहिल्या एपिसोडला जसं प्रेम दिलं तसंच दुसऱ्या एपिसोडला पण द्या आणि लाईक करा, शेअर करा कोरलेकर मेनियाला. थँक्यू.